नमस्कार, आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी। अकोला महानगरात हनुमान जयंती आकर्षक देखाव्यांसह भव्य शोभायात्रा। हनुमान जयंती शोभायात्रा समितीचा पुढाकार। श्रीराम भक्त हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला आकर्षक झाक्या, पारंपरिक दिंडे, भगव्या पताका, ढोल ताशांच्या गजरात शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। ही शोभायात्रा आकर्षक देखाव्यांसह धार्मिक आणि सांस्कृतिक आकर्षक ठरणार असून महाआरतीने शोभायात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती हनुमान जयंती शोभायात्रा समितीचे अविनाश देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। महापराक्रमी हनुमान हे भक्ती आणि शक्ती, निष्ठा, पराक्रम यांचे प्रतीक मानले जातात। हनुमान हे प्रभू श्रीराम यांचे परमभक्त असून संकटमोचक म्हणून ओळखले जातात। धैर्य, सेवाभाव आणि निस्वार्थ भक्तीचा आदर्श त्यांनी घालून दिला असून त्यांच्या स्मरणाने भय, अडचणी आणि नकारात्मकता दूर होते। त्यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी माजी आमदार बबनराव चौधरी, गोपीकिशन बाजोरिया, हरिदास भदे, अच्युत महाराज, बालमुकुंद भिरड, रमाकांत खेतान, रामप्रकाश मिश्रा, प्राध्यापक संतोष हुसे, विनायकराव पवार, प्रदीप खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। बुधवार 1 एप्रिल रोजी शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शोभायात्रेचा शुभारंभ होणार आहे। त्यानंतर मिरवणूक जय हिंद चौक, मोठा पूल, सिटी कोतवाली, गांधी रोड मार्गे गांधी चौक, महानगरपालिका पंचायत समिती मार्गे होमगार्ड ऑफिस, खोलेश्वर परिसरातून सिटी कोतवाली परिसरातील हनुमान मंदिर येथे पोहोचणार आहे। त्यानंतर महाआरतीने शोभायात्रेचा समारोप होणार असल्याचे आयोजित पत्रकार परिषदेत हनुमान जयंती शोभायात्रा समितीकडून कळविण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला हनुमान जयंती उत्सव समितीचे अविनाश देशमुख, पंकज साबळे, दिलीप वानखडे, योगेश बुंदले, मनोज साहू, पूजा काळे, सविता आढाऊ, स्वानंदी पांडे, राजाभाऊ देशमुख, निशा गॅरल, उमा शर्मा, सुषमा बढे, केल्विन सुबी, जया देशमुख, सोनाली मोरेसह आदींची उपस्थिती होती। आणि मला आवर्जून सांगितलं पाहिजे की 3-4 वर्ष आपण पूर्वीचे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण ही शोभायात्रा काढत होतो, परंतु अनेक आमच्या जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या झाक्या काढतात त्या लोकांच्या आम्हाला जर आदल्या दिवशी तुम्ही जर हा सोहळा एक पूर्वसंध्येला अकोला शहरामध्ये काढत असतो। यावर्षीची हनुमान जयंती 2 तारखेला आहे, 2 एप्रिल रोजी आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण राजराजेश्वर मंदिरामधून ही शोभायात्रा आपल्या राजराजेश्वर मंदिराकडनं जय हिंद चौकाकडनं सिटी कोतवाली नंतर गांधी चौकानंतर पंचायत समितीचं आपलं तहसील कार्यालय आहे त्या परिसरात आणि तिथून आपला होमगार्डच्या बाजूचं जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी त्याचा आपण समारोप करणार आहोत। यात्रा निघते आणि हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते। त्यामध्ये महिलांच्या संदर्भात यावर्षी 2 ते 3 झाक्यांचं या मिरवणुकीमध्ये सहभाग करण्यासाठी आम्ही यामध्ये सहभाग घेणार आहोत आणि त्यामध्ये महिला सशक्तीकरणावर आधारित काही झाक्यांचा समावेश त्यामध्ये करू इच्छितो। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने मी काही महिला वर्गांना, काही समाज मंडळांना असे आवाहन करू इच्छिते की त्यांनी महिला सशक्तीकरण आणि पर्यावरणपूरक झाकीचा समावेश या शोभायात्रेमध्ये करावा आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधून या शोभायात्रेची आणखी शोभा वाढवावी अशी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने मी करते आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।